श्री मात्रे नमः. श्री उपांग ललिता व्रत पार्ट 2 आपण यामध्ये आता पाहणार आहोत उर्वरित पूजा. त्यानंतर तुम्हाला भगवान शिवांना 108 बिल्वपत्र अर्पण करायचं आहे, कुमकुमार्चन करायचं आहे. तुमच्याकडे ललिता अष्टोत्तर शतनामावली असेल तर तुम्ही त्याने कुमकुमार्चन करू शकता. आणि तुम्हाला मग धूप दीप दाखवायचे आहे, फुले अर्पण करायची आहेत. या पूजेमध्ये विशेष म्हणजे 48 दुर्वा वाहावं लागतात, तर ते तशी दुर्वाची जोडी अर्पण करायची आपल्याला करंड्यावरती. त्यानंतर आपल्याला धूप दीप दाखवायचा आहे आणि 48 अनारसे आपल्याला दाखवायचे आहेत नैवेद्यासाठी. तर तुम्ही अजून विशेष फराळाचं पण काही पण करू शकता, 5 प्रकारचे 3 प्रकारचे असं फराळाचं करू शकता तुम्ही. त्यानंतर तुम्हाला 48 अनारसांचं करायचं आहे काय, तर 20 आपल्याला एका सुवासनीला वायंदान द्यायचं आहे, ते ओटी भरायची आहे तिची. त्यानंतर तिचा यथायोग्य सन्मान करायचा आहे. त्यानंतर 20 आपण स्वतः खायला वापरायचे, 8 देवीला ठेवलेले गाईला द्यायचे. त्यानंतर आरती करून आपण 12 वाजेपर्यंत जागरण करायचं आहे. हरिहराची कथा वाचायची आहे, नसेल तर उपांग ललितेची कथा वाचायची आहे. त्या दिवशी असं सांगितलेलं आहे की जागरण हे खूप महत्त्वाचं आहे या सेवेमध्ये. तर परत तुम्हाला संध्याकाळी 12ला देवीची आरती करायची आहे, विसर्जन मंत्र म्हणायचं आहे. दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करायची आहे, तर उत्तर पूजेमध्ये देवीची पंचोपचार पूजन करायचं आहे, देवीला दहीभात दाखवायचा आहे. त्यानंतर असं सांगितलं जातं की हे व्रत नववधूने करायला पाहिजे आणि तुम्ही हे व्रत हौसे खातर न करता अजन्म करावं लागतं, असा नियम आहे. श्री मात्रे नमः.